हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे मल्टिप्लिकेशन ट्रिक्स. ओके, आता बघा इथे सगळ्यात पूर्वी बघणार आहे आपण 11. म्हणजे 11 कोणत्याही संख्येला कशा प्रकारे मल्टिप्लाय करायचं. ओके, आपण एक एक कंटिन्यू मल्टिप्लिकेशन ट्रिक बघत जाणार आहे. बघा इथे बघा 11 × 12 आहे. इथे फर्स्ट नंबर 1 आहे आणि या नंतर नंबर 2 आहे. ठीक आहे, 1 + 2 काय होणार 3, म्हणजे 132 इज द आन्सर. आता बघा 11 × 24 आहे. ठीक आहे, हा 2 हा 4 आणि 2 + 4 काय होणार 6 है ना. 11 × 24 असेल तर याचे आन्सर काय होणार 264. दॅट इज द आन्सर. ओके, आता इथे बघा 11 × 712 आहे. हा नंबर 3 डिजिट नंबर आहे. किती डिजिट नंबर आहे 3 डिजिट नंबर आहे. ओके, आता बघा हा 7 फर्स्ट नंबर, हा लास्ट नंबर 2. 2 + 1 काय होणार 2 + 1 3 आणि 7 + 1 काय होणार 8. दॅट इज द आन्सर 7832. नेक्स्ट बघा इथे 812 आहे, सॉरी 811 आहे. ठीक आहे, फर्स्ट नंबर 8 आहे आणि लास्ट नंबर 1 आहे. ओके, 1 + 1 काय होणार आहे 2. ओके, आणि 8 + 1 9 म्हणजे 8921 इज द आन्सर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा इथे 8 आहे, इथे 6 आहे. आपण एवढे सगळे प्रॉब्लेम यासाठी घेतले आहे की तुमचे हर कॉन्सेप्ट क्लिअर व्हावं यासाठी. ठीक आहे, बघा इथे 8 आहे, इथे 6 आहे. 8 + 6 काय होणार 40. ओके, 14 चे 4 1 कॅरी है ना, म्हणजे जे हा 8 + 1 काय होणार 9 4 6. दॅट इज द आन्सर. ओके, आता बघा इथे 11 × 29 आहे. हा 2 9 आणि 2 + 9 काय होणार 2 + 9 11 है ना. 11चा 1 इथे लिहिला आणि 1 इथे कॅरी, म्हणजे काय होणार 2 + 1 3 1 9. ओके, दॅट इज द आन्सर. नंतर बघा इथे हा फर्स्ट नंबर हा लास्ट नंबर है ना. 11 × 643 आहे. ओके, हा 6 इथे लिहिला आणि हा लास्ट नंबर इथे लिहिला. ठीक आहे, आता बघा 4 + 3 काय होणार 7 आणि 6 + 4 काय होणार 10. 10चा 0 आणि 1 कॅरी. ओके, मग काय होणार 6 + 1 काय होणार 7 0 7 3. दॅट इज द आन्सर. ओके, आता बघू नेक्स्ट. हा फर्स्ट आणि हा लास्ट, इथे 9 लिहिले, इथे 3 + 2 काय होणार 5. ओके, आणि 9 + 2 काय होणार 11. 11चा 1 1 कॅरी. बघा 9 + 1 काय होणार 10 1 5 3 है ना. 10153. दॅट इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन ट्रिक बघितली आहे, जे आपण 11 कसं काय मल्टिप्लाय करायचं. ओके, कोणत्या पण नंबरला. आता बघूया आपण नेक्स्ट. बघा स्टुडंट, असं जर असेल तर मग कसं मल्टिप्लाय करायचं. तर बघा 5 × 86 आहे, 5 × 288 आहे. ओके, असं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. ठीक आहे, मग झटपट मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. इथे बघा 5 × 86 आहे, 5 × 288 आहे. पण इथे या दोन्हीमध्ये हा 86 आणि 288 हे काय इव्हन आहे. काय आहे इव्हन आहे. ओके, आणि ह्या दोन्हीमध्ये 43 आणि 423 हे दोन्ही कसे आहे ऑड आहे. ओके, आता बघा कसं करायचं. इथं 5 × 86 आहे, हे जे 86 आहे याचे हाफ करायचे. याचे हाफ काय होणार 43. ओके, आणि एक 0 लावून द्यायचा इज द आन्सर. ओके, एवढं इझी आहे. नंतर बघा 5 × 288 आहे, तर 288च्या हाफ काय होणार 144 आणि एक 0 लावून द्यायचा, म्हणजे याचा आन्सर काय होणार 1440. ओके, आता इथे बघा ऑड नंबर आहे. इथं ऑड नंबर असल्यामुळे काय करायचा 5 × 43 आहे, 43 इज द ऑड नंबर. त्यामुळे यातून काय होणार 1 मायनस करायचं. मग काय होणार 1 मायनस करायचं 42 होणार. मग 42ची हाफ काय होईल 21 आणि इथे 0 लावता 210 इज द आन्सर. आता बघा इथे सुद्धा ऑड नंबर आहे 423, यातून सुद्धा एक मायनस करायचा. एक मायनस केला तर काय होईल 422. ओके, याचे हाफ काय होणार 201 आणि इथे एक 0 लावतो, म्हणजे 2110. दॅट इज द आन्सर. ओके, आता इकडे बघा इथे 25 × 64 आहे. आता हे जर मल्टिप्लिकेशन करत बसलो तर बरीच लंबी मेथड येईल. ठीक आहे, मग हे शॉर्टकट मध्ये कसं करायचं.
इथे 25 आहे, या 25 ला आपण 100/4 लिहू शकतो. ओके, कारण जर आपण 4चा भाग 100 मध्ये केला तर आन्सर इज 25. ओके, आता बघा याला आपण 100/4 इंटू हे 64. आता या 4चा भाग 64 मध्ये जातो है ना, 16 4 जा 64 है ना, म्हणजे काय नाही ते 4 1 जा 4 है ना, 24 है ना, 16 म्हणजे हा 16 आणि हे 2 0 म्हणजे 1600 इज द आन्सर. ओके, आता हे असू द्या. नेक्स्ट पहा, इथे 25 इंटू 248 आहे, तर याला आपण काय लिहू शकतो 100/4 इंटू 248. ओके, तर याचा भाग याच्यामध्ये जाते 4 × 24 1 है ना, 4 2 8 62 येते ना, तर मग काय होणार 62 आणि हे 2 0 6200 इज द आन्सर. आता इथे पण सेम तसंच, ह्या 25 ला 100/4 लिहायचं इंटू 488. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 2 जा 8 है ना, मग हा 1 2 2 आणि 2 0 है ना. अशा प्रकारे आपण खूप सिंपल पद्धतीने आन्सर काढू शकतो. ओके, आता बघूया आपण. आता स्टुडंट असं प्रॉब्लेम असेल तर मग कसं करायचं बघा. इथे 125 इंटू 64. आता आपण ह्या 125 ला आपण 1000/8 लिहू शकतो. ठीक आहे, आता तुम्ही आन्सर काढलं तर काय येणार आहे 125 येणार आहे. ओके, आता बघा या 125 ला काय लिहू शकतो 1000/8. ठीक आहे, आता ह्या 8चा इकडे डिवाइड होते, 8 8 जा 64. ओके, म्हणजे हे 8 लिहायचे आणि 1000 किती 0 आहे 3 0 आहे, हे 3 0 8000 इज द आन्सर. ओके, आता नेक्स्ट बघा, याला पण सेम तसंच लिहायचं 1000/8. ओके, आता 8 32 8 ने डिवाइड होतो. ठीक आहे, 8 4 जा 32. ओके, मग काय नाही तर 4000. ओके, नंतर इथे बघा, इथे 125 इंटू 248 आहे. ठीक आहे, असं जर असेल तर मग काय करायचं, ह्या 25 ला डायरेक्ट 1000/8 करायचं केलं, आणि हे याला 8 ने डिवाइड होते है ना, 8 3 जा 24 आणि 8 1 जा 8 म्हणजे 31, हे 3 0 म्हणजे 31,000 इज द आन्सर. ओके, इथे पण सेम तसंच 25 इंटू 125 इंटू 488 आहे. ओके, तर बघा याला सुद्धा 1000/8 लिहायचं. काय होणार 8 6 जा 61, हा 61 आणि 3 0 म्हणजे 61,000 इज द आन्सर. आता बघा याला कसं करायचं. आता हे बघा, हे लगतचे नंबर आहे 12 इंटू 39, 13 इंटू 49, 14 इंटू 59, 15 इंटू 69, हे जवळपासचे नंबर आहेत. मग हे कसं करायचं, इथे काय हा 12 आहे, ह्या 12चा स्क्वेअर करायचा. आता 144 प्लस त्यामध्ये 12 मिक्स करायचे. ठीक आहे, मग काय होईल आन्सर 651 156 इज द आन्सर. ओके, नंतर बघा 13 इंटू 14 आहे. ओके, 13चा स्क्वेअर काय 169 प्लस 13. ठीक आहे, आन्सर काय येणार 182 इज द आन्सर. ओके, इथे 14 आहे, 14चा स्क्वेअर काय आहे 256 प्लस 14, आन्सर काय येणार 270 इज द आन्सर. ओके, आता 15 इंटू 16, 15चा स्क्वेअर काय आहे 225 आहे, प्लस करायचं तर 15 करायचं, आन्सर काय होणार ह्याचा याचा काय होणार पहा 2 2 5 15 है ना, काय होणार 1 काय. ओके, 4 240 इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे आपण ही मल्टिप्लिकेशन करू शकतो बाय ट्रिकनुसार. ओके, अन्ना काय मल्टिप्लिकेशन ट्रिक बघा, इथं 12 इंटू 14 आहे है ना, याच्यामध्ये एक नंबर आहे बघा, आपण जसा ट्रायंगल काढला. ठीक आहे, तर आपण 12 13 14 म्हणजे मिडल नंबर काय ते 13. ठीक आहे, तर इथं काय जो मिडल नंबर आहे 12 नंतर 13 नंतर 14 आहे, तर 12 13 आणि 14 हा जो मिडल नंबर आहे ना, ह्या मिडल नंबरचा काय करायचा स्क्वेअर करायचा, मिडल नंबरचा स्क्वेअर करायचा आणि मायनस करायचा 1.
ठीक आहे, मायनस करायचा 1चा स्क्वेअर. ओके, आता 13चा स्क्वेअर काय आहे 169 मायनस 1, आन्सर इज 168. ओके, 12 इंटू 14 केलं तर याचा आन्सर काय आहे 168. ठीक आहे, आता इथं मिडल नंबर कोणता आहे 14 आहे ना, तर इथं काय 14चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर. ओके, मग काय येणार 256 मायनस 1, आन्सर काय येणार याचं 255. ओके, आता इथे बघा इथे 89 आहे, 89 नंतर 90 आणि नंतर 91 उलट विचारलं इथे. तर मिडल नंबर काय आपला 90 आहे. ओके, मग इथे काय करायचं आपण 91 है ना, 90चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे काय होणार 8100 मायनस 1 है ना. इथे बघा 8100 मायनस 1 केलं तर 10 मधून 1 गेला 9, इथला कॅरी इथं 10 मधून 1 गेला 9, इथला कॅरी इथे 0. ओके, म्हणजे ह्याचं याचं काय होणार 8099. ओके, आता इथे बघा 67 आणि 73 आहे. बघा आपण 67, 68, 69, 70, 71, 72, 73. आता इथे मिडल नंबर कोणता झाला रे, हे 3 गेले, इकडे हे 3 गेले, मिडल नंबर झाला 70. ओके, मग इथं आपल्याला 70चा स्क्वेअर किती 70चा स्क्वेअर मायनस करावं लागेल आपल्याला 1 नाही, इथं 3चा गॅप आहे त्यामुळे आपण ते -3 करू. ठीक आहे, मग काय होईल 4, आता 70चा स्क्वेअर काय होईल 4900 मायनस 3चा स्क्वेअर 9. ओके, मग 4900 मायनस 9 काय येईल 1, इथला कॅरी इथं 10 मधून 1 गेला 9, इथला कॅरी इथं 8 है ना. हा काय 4891, याचा आन्सर काय होणार मग 4891, दॅट इज द आन्सर. ओके, आता बघा नंतर हे प्रॉब्लेम कसे करायचे. इथं काय इथं 1 1 कॉमन आहे, 41 इंटू 21 आहे, हा 41 इंटू 21 आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1. ओके, 2 + 4 6 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार 8 म्हणजे 861. ठीक आहे, आता बघा याला पण सेम 31 इंटू काय 61 आहे. ओके, 1 1 1 6 + 3 9 आणि 6 3 = 18 म्हणजे 1891. ठीक आहे, आता तुम्ही डायरेक्ट करू शकता इथे 1 इंटू 1 8 + 9 17 पहा 91 आणि हा 81 हा 1 8 + 9 काय होणार 17 है ना, 17चा 1. ओके, 1 8 + 9 17, 70 चे 7 1 कॅरी. ओके, आणि 8 9 ला 72, 72 + 1 73 म्हणजे 7371. काय आन्सर येणार 7371. ओके, इथे सेम तसंच 61 61 आहे, हा 1. ओके, 6 + 6 12, 12चा 2 1 कॅरी. ओके, 6 6 = 36, 36 + 1 37 म्हणजे 3721. 3721. ओके, बघा स्टुडंट, आज आपण या प्रकारे मल्टिप्लिकेशन ट्रिक बघितली आहे. ओके, काही मल्टिप्लिकेशन ट्रिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.